नमस्कार, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण माझ्या फर्स्ट मायक्रोफोन पाहणार आहोत. मी व्हिडिओ बनवत होती, परंतु माझ्याजवळ मायक्रोफोन नसल्यामुळे माझ्या व्हिडिओजमध्ये आवाजात पाहिजे तशी क्लिअरिटी नव्हती. त्यासाठी मला एक माईक पाहिजे होता, परंतु मी एक बिगनर असल्यामुळे मला माईकमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नव्हती. त्यामुळे मी माझा पहिला माईक 1000 रुपयाच्या आतच घेतला आहे. तो आहे ग्रेनारियोचा वायरलेस मायक्रोफोन. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून ग्रेनारियोचा वायरलेस मायक्रोफोनचा रिव्ह्यू पाहणार आहोत. या मायक्रोफोनमध्ये आपल्याला काय काय मिळते ते बघू. चला तर याला आपण ओपन करू. यात आपल्याला मिळत आहे C टाईप रिसिव्हर. त्याला 2 इंडिकेटर दिले आहे, बघू शकता तुम्ही. एक ट्रान्समीटर आहे, यात आपण पाहू शकता विंडशील्ड दिली आहे, ती आपला आवाज फिल्टर करण्यास मदत करते. यामुळे आपल्या आवाजात क्लिअरिटी राहते. या ट्रान्समिशनला 3 इंडिकेटर दिले आहे. यात म्यूट, अनम्यूटचे ऑप्शन, मायक्रोफोन, प्लेइंग इंडिकेटर आणि बॅटरी असे 3 इंडिकेटर दिले आहे. सिंपल असा सेटअप आहे या मायक्रोफोनचा. आता बॉक्समध्ये पाहू काय काय मिळते. तर बॉक्समध्ये एक मॅन्युअल मिळते, त्यात प्रोडक्ट डिटेल्स दिलेली आहे. प्रोडक्ट कसे यूज करायचे याची माहिती दिलेली आहे. यात एक वॉरंटी कार्ड दिले आहे, त्याला QR कोड दिला आहे, त्याला स्कॅन करून वॉरंटी क्लेम करू शकतो. एक छोटासा बॉक्स दिला आहे. या बॉक्समध्ये काय आहे ते बघू. तर बॉक्समध्ये पाहू शकता एक टाईप A to टाईप C केबल दिली आहे आणि एक ही सिंपल विंग शील्ड दिली आहे, जे इंडोअर शूटिंगसाठी वापरता येईल. ही विंड शील्ड कमी स्ट्रेंथवाली आहे, म्हणजे जास्त पॉवरफुल नाही. ही म्हणजे इंडोअर शूटिंगसाठी तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. ही विंडशील्ड जास्त प्रमाणात विंड रिडक्शन करते. ही विंडशील्ड आउटडोअर शूटिंगसाठी वापरता येईल. हिची स्ट्रेंथ थोडी जास्त आहे. सोबतच या मायक्रोफोनमध्ये 3 लेवल नॉईज कॅन्सलेशनचे फीचर्स दिलेले आहे. यात आणखी काही फीचर्स मिळतात. HD साऊंड क्वालिटी, इंटेलिजंट नॉईज रिडक्शन, रिव्हर्स मोड. रिव्हर्स मोड कसं काम करते ते बघू. त्यासाठी फोनला रिसिव्हर कनेक्ट करून घेऊ. हे बघा, आपला माईक सुरू झाला आहे. पॉवर बटनला डबल क्लिक केलं तर माईक अनम्यूट होतो. बघा, अनम्यूटचा सिम्बॉल ॲक्टिव्ह झाला आहे. पॉवर बटनला 3दा प्रेस केलं तर रिव्हर्स मोड तयार होते. आता मी रेकॉर्डिंग करत आहे ती रिव्हर्स मोडमध्ये करत आहे. या प्रकारचा आवाज येत आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या साऊंड क्वालिटीची गरज असेल तर तुम्ही या मोडचा वापर करू शकता. आता आपण म्यूट आणि रिव्हर्स मोड कसा यूज करायचा ते बघितलं आहे. या मायक्रोफोनमध्ये 3 लेवल नॉईज कॅन्सलेशन आहे. नॉईज कॅन्सलेशन फीचर्स कसे वापरायचे ते बघू. सिंगल पॉवर बटन एकदा प्रेस कराल तर फर्स्ट लेवल नॉईज कॅन्सलेशन यूज होईल. दुसऱ्यांदा प्रेस केल्यास सेकंड लेवल नॉईज कॅन्सलेशन मोडमध्ये जाईल. तिसऱ्यांदा प्रेस केल्यास थर्ड लेवल नॉईज कॅन्सलेशन मोड सुरू होईल. LED प्लॅन आपली फर्स्ट टाईम प्रेस केल्यास एकदा ब्लिंक करेल, बघू शकता. सेकंड टाईम प्रेस केल्यास 2दा ब्लिंक करेल आणि थर्ड टाईम प्रेस केल्यास 3दा ब्लिंक करेल. अशा प्रकारे 3 लेवल नॉईज कॅन्सलेशन सुरू होईल. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला माझ्या पहिल्या मायक्रोफोनबद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.